कुटुंबियांसमोर आज जी विचित्र राजकीय स्थिती आहे ती फक्त 2019 पर्यंतची आहे। तोपर्यंत मी काँग्रेसमध्ये आणि राणे हे भाजपच्या कोट्यातून राज्यसभा खासदार आहेत, त्यामुळे विरोधक टीका करत असतात। मात्र 2019 मध्ये केवळ महाराष्ट्र स्वाभिमान पक्षच असणार आहे। शिवसेनेचं खूप मोठं योगदान आहे असं सातत्याने शिवसेनेचे नेते सांगतात। कोकणामध्ये 5 आमदार शिवसेनेचे, 2 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, 1 मी स्वतः आहे, तुम्ही स्वतः काँग्रेसचे। या सगळ्याच्यामध्ये पुढची ही राजकीय वाटचाल स्वाभिमान पक्षाची कशी असेल? ते सुरू होण्यापेक्षा तुमचा जो सुरुवातीचा जो प्रश्न आहे, ही जी काय राजकीय परिस्थिती आमच्या समोर आज आहे ही 19 पर्यंतची आहे। ही काय कायमस्वरूपी राहणार नाही। जसं तुम्ही बोललात की साहेब भाजपचे आहेत पण पक्षाचं काम करतात, मी काँग्रेसचा आहे पण पक्षाचं कारण का आम्ही घेतलेले गेले 3-4 वर्षांमध्ये राणे साहेबांनी घेतलेले जे निर्णय त्यानुसार आता हे बोलतो ना रिअलाइनमेंट 19ला त्या गोष्टी होणार आहेत आणि मग हे सगळ्या गोष्टी स्पष्ट होणार आहेत। म्हणून जे काही खूप आमचे विरोधक पण आमच्यावर टीका करतात की हे असे ते तिथे, पण ठीक आहे आम्ही राजकीय घेतलेले निर्णय आहेत। 19 नंतर तो विषय राहणारच नाही आणि मग आम्ही आपल्या पद्धतीने पक्षासाठी आम्ही काम करणार। तर नारायण राणे यांचं नाव भाजपच्या जाहीरनामा समितीमध्ये देखील समाविष्ट केलं गेलं। याचाच अर्थ राणे यांच्या अनुभवाचा फायदा भाजपला घ्यायचा आहे। याचाच अर्थ अजूनही राणे यांचं महत्त्व अबाधित आहे। बाकी आम्ही सर्व महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचं काम जोरात करतोय, त्यामुळे इतरांनी गोंधळून जाता कामा नये असं नितेश राणे म्हणाले। स्वाभिमानी पक्षाची तुम्ही बांधणी जोरात करताय असं म्हणतात आणि दुसरीकडे भाजपच्या राष्ट्रीय जाहीरनामा समितीमध्ये नारायण राणे यांचं नाव येत आहे, हे कुठेतरी कन्फ्यूज करणारं वातावरण नाही आहे? असं आहे की भाजपच्या जे नेतृत्व, भाजपचे जे वरिष्ठ मंडळांना राणे साहेबांबद्दल प्रचंड आदर आहे। असा अनुभवी माणसाचा फायदा आम्हालाही झाला पाहिजे असं कदाचित त्यांना वाटलं असेल, पण ह्याचं अजून स्पष्टीकरण हे मी पेक्षा तुम्हाला राणे साहेब किंवा भाजपचे नेते अजून चांगल्या पद्धतीने देऊ शकतात। आम्हाला एवढंच समाधान आहे की आमच्या नेतृत्वाला, आमच्या राणे साहेबांना एक चांगल्या जागी स्थान दिलं गेलं आणि त्यांचा अनुभवाचा फायदा अगर उद्या राजकीय पक्ष कुठला घेत असेल तर त्यांचा कार्यकर्ता म्हणून आम्हाला समाधानच आहे। तर काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी जय महाराष्ट्राच्या दिलखुलास या विशेष कार्यक्रमात मुलाखत देताना हे सर्व खुलासे केलेले आहेत आणि ही मुलाखत तुम्ही सर्वजण पाहू शकता रविवारी सकाळी 8:26 आणि संध्याकाळी 6:26 फक्त जय महाराष्ट्रवर।